नवीन वर्षाच्या माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. सगळ्यांचं वर्ष खूप छान आणि मस्तपैकी आनंदात जावं. आणि कोणी कोणी म्हणजे नवीन वर्ष सेलिब्रेट केलं, कोणी कोणीचं एन्जॉय केला. कारण की इथं आमच्या इकडं माझे मुलं रात्री किती 1:30-2 वाजता घरी आले. 12 वाजता गेले होते डान्स करायला. चौकामध्ये जवळच होतं, चौकामध्ये घराच्या समोरच होतं. तर मुलगा स्वराज विराज होते. खूप मस्त एन्जॉय केला, खूप डान्स वगैरे केला. मी त्यांना लांब बघत होते कारण की मुलं होते चौकामध्ये म्हणजे, आणि माझे भाऊ वगैरे होते म्हणून मला एवढं काही टेन्शन होतं. पण खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि कसं असतं ना, थोडंफार एन्जॉय केलंच पाहिजे. कसं का असं ना, थोडंफार असं थोडं तसं होतंच. जसं वर्ष जायचं आहे तसं जातच, महिना जातोच. पण देवाने इच्छा सगळ्यांची पूर्ण करो आणि सगळ्यांना आनंदी ठेव, हीच माझी स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना आहे. कारण की खूप मस्त. आता माझ्या मुलांचं पण 4 तारखेला बड्डे. रात्री केक आणायचा प्लॅन होता की केक आणावं म्हणलं आणि कापायचं नाही का, म्हणजे मुलं पण तेवढंच खुश होतील, तेवढंच आपलं त्यांचं मन रमेल, त्यांना छान वाटेल म्हणून. पण काय झालं ना की मी म्हटलं की आता 4 तारखेला बड्डे तर आहेच आणि मग परत 4 तारखेला पण केक वगैरे आणायचं हे ते, म्हणून मी रात्री नकोच म्हटलं. काय तेव्हा जास्त आणू म्हटलं केक वगैरे. कारण की आम्ही एक केक आत्तापर्यंत 5 वर्ष झालं, एक केक, आता 6वा बड्डे. अजून पण एक केक मी हे केलेलं नाही, ह्यांचा केक आणलेला नाही. मी माझ्या मुलांचे 3 केक आणत असते. तिघांचे 3 स्पेशल वेगळे असतात केक. मी त्यांना कपडे घेतले तिघांना आणि मलाही घेतलं, नवऱ्याला नाही घेतले. आणि डेकोरेशन वगैरेचं सामान आणलं मी, जाऊन सगळं आणलं सामान वगैरे डेकोरेशनचं. ऑर्डरच केलं होतं मी. तर असं हळूहळू थोडी थोडी तयारी चालली का आता घरगुती करायचं आहे आपल्याला, लय मोठं वगैरे नाही करायचा. आणि बघू जेव्हा ते मोठे होतील अजून 10 वर्षांनी, तेव्हा म्हणजे माझं प्लॅन आहे की तेव्हा तर अजून थोडं समजेल, हुशार होतील, तेव्हा कदाचित मी मोठा बड्डे करेल. पण सध्या आता छोटंच त्यांचं म्हणजे मन छोटं, म्हणजे कसं घरगुती करतो पण छान करतो असं त्यांना पण आवडतं. म्हणजे की मम्मी खूप भारी केलं, असंच बड्डे कर परत असं बोलतात ते. तर काही नवीन वर्षाचा आता 2 दिवसांनी माझ्या मुलांचा बड्डेच आहे. तर आता त्यांची उद्यापासून शाळा पण सुरू आहे. उद्या सुट्टी 2 तारखेला, 3 तारखेला शाळा सुरू आहे. उद्या 3 तारखेला त्यांना शाळेमध्ये केक केक तर माहीत नाही, पण चॉकलेट वगैरे खूप त्यांना घेऊन जायला लावलेले आहेत. जाणारे घेऊन का तर सगळ्या मुलांना त्यांना तिघं पण देणार चॉकलेट वगैरे. तर माझ्या 3ही मुलांना मी खूप म्हणजे चॉकलेट वगैरे देणार. आणि बघू केक तर म्हटलं होतं मला एकदा मॅडम की केक वगैरे द्या, आम्ही केक कापतो खूप मोठा, म्हणजे केक वगैरे चॉकलेट द्या म्हणून यांचं बड्डे स्कूलमध्ये करू. तर बघू एकदा विचारायला मी मेसेज करून मॅडमला, आणि हो म्हटले तर केक देईन, नाही तर नाही, पण चॉकलेट देणार आहे खूप. आणि असंच माझ्या मुलांचं बड्डे नवीन वर्षाचं छान वाटणार आहे. तर सगळे काय बोलायचं काय नाही, कारण की किती आपल्याला एन्जॉय केला आणि किती फिरायला गेलं कितीतरी मला कमीच खातर. आणि मला मुलाच्याने ना कुठं जायचं म्हणलं ना तर टेन्शन काय येतं की त्रास देतात खूप. आणि तिघाला इकडं इकडं बघूपर्यंत खूप टेन्शन येतं, खूप आरडाओरडा करा, हे करा ते करा, आणि ऐकत नाही. मग ते राग आलं की आपण 1-2 चापड त्यांना मारणार, त्याचं वाईट वाटतं. म्हणून ह्यांना कुठं घेऊन जायचं म्हटलं का तर घेऊन जायला काय नाही, मुलांचं हाऊस आत्ता नाही तर कधी करायचे. पण ते ऐकत नाही ना, त्याचाच प्रॉब्लेम. दुसरं काही नाही, ऐकतच नाहीत माझे मुलं, ऐकतच नाहीत. थोडं शांत बसा म्हटलं ना तर नाही, जास्तच करणार. थोडं शांत बसा म्हटलं की जास्तच करणार. त्याच्याने ते सगळ्यांचंच डोकं दुखीचं का हे खूप त्रास देतात, खूप त्रास देतात. जिथं जाईल ना त्या लोकांनाच माहिती की त्यांचा त्रास काय आहे. आणि तिघं म्हटल्यावर ते मस्ती करणार, त्यांना कुणाची गरज नाही, ते तिघं त्यांचे एन्जॉय वगैरे करतात. तिघंच त्यांचं खूप चालते, मस्ती येते. तर घ्या काळजी सगळ्यांनी नवीन वर्षाच्या. एन्जॉय करा. हॅपी न्यू इयर.